केसाच्या आरोग्यासाठी हे एकदम उत्तम तेल आहे. ज्याचे केस पांढरे झालेत किंवा ज्याचे केस गळतात आहे किंवा काय कोंडा होतो आहे, त्याच्यासाठी हे एकदम आयुर्वेदिकसारखं तेल झालेलं आहे. नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आज आपण तुम्ही म्हणता रेसिपी दाखवणार आहे. आज काय मी रेसिपी दाखवणार नाही आहे. तुम्हाला वाटतं कांदा आहे, लसूण आहे म्हणजे मी रेसिपी दाखवणार आहे, तर तसं नाही. हल्लीच्या ह्याच्यात लहान असो किंवा मोठे असो सगळ्यांच्या समस्या आहेत की केस गळणं, पांढरं होणे किंवा कोंडा होणे. ह्याच्यासाठी मी घरच्यात अगदी आयुर्वेदाप्रमाणे मी तुम्हाला हे तेल करून दाखवणार आहे. ह्याच्यात केमिकल काही वापरलेलं नाही आहे. तर मी आधी हे 2 कांदे घेतलेत. कांदे घ्यायचे तेही दाखवते. असे कांदे घ्यायचे, एकदम कडक कांदा घ्यायचा. तुम्हाला जर पांढरा कांदा मिळाला तर छानच आहे. हा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे 2-3 फांद्या अशा कडुलिंबाच्या घेतल्यात. त्याची नुसती पानं घेतलेली आहेत. एक कोरपड घेतली आहे, त्याचे एकाच फांदीचे असे तुकडे केलेत. 2 लसणाच्या कांड्या आहेत त्या अशा सोलून घेतल्यात. हे 1 वाटी मोहरीचं तेल आहे आणि खोबर तेल आहे. तर चला आता कृती कशी करायची ते दाखवते. तर हा कांदा घेतला होता, तो कांदा आपण मिक्सरमधनं बारीक करून घेणार. जास्त बारीक नाही करायचा, नुसतं फिरून घेणार आहे. त्याच्यामध्ये आपण हे लिंबाची पानं घेतलेत, कडुलिंबाची, आणि 2-3 चमचा मोहरीचं तेल टाकतोय. यांनी पटकन बारीक ती याला पुन्हा फिरून घेऊ म्हणजे. आता ह्याची आपण पेस्ट झाली. आता लसूण टाकायचा होता आपला. हा लसूण टाकूया. बघा, हे कांदा, कडुलिंबाचं आणि लसूण ह्याची आपण अशी पेस्ट करून घेतली आहे. आता आपण 2 चमचे मोहरीचं तेल टाकलं होतं, त्याच्यामुळे हे लवकर बारीक झाले. कडुलिंबाच्या पाल्यामुळे केसांना चांगले सिल्की होतात आणि त्यातले जे काही कोंडा वगैरे असतो तो जातो म्हणून आपण याच्यात कडुलिंबाचा पाला घातला आहे. आणि कांदा म्हणजे हा एकदमच आयुर्वेदात गुणकारी सांगितलेला आहे. त्याचे बरेचसे फायदे आहेत कांद्याचे. तर आपलं हे वाटण झालेले आता हे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. तुमच्याकडे असं जर जाड भांडं असेल, कोणतंही असू द्या, जाड भांडं घ्या. त्याच्यामध्ये ही पेस्ट टाकायची आपली. आता ही पेस्ट आपण सगळी असे हे जाडबुडाच्या भांड्यात काढून घेतली आहे. छान झाली आहे. आता ह्याच्यात आपण टाकणार आहे मोहरीचं तेल. 50 ग्रॅम मोहरीचं तेल घेतलं आहे मी आणि 25 ग्रॅम खोबर तेल आहे आणि 1 कोरपड आहे. हे छान असं आता सारखं हलवत राहायचं, खाली लागलं नाही पाहिजे. 20 ते 25 मिनटं आपण हे छान असं शिजून घेतलं आहे सगळं जिन्नस. कांदा, लसूण, मोहरीचं तेल, कडुलिंबाचा पाला, कोरपड घातली आहे. ते छान आयुर्वेदासारखं हे तेल झालेलं आहे. हे केस गळती, कोंडा किंवा पांढरे केस होणे ह्याच्यावर खूप गुणकारी हे तेल होतं आपलं. आता हे तेल थंड झालं की आपण असं एक कापड घेणार आहे, त्याच्या खाली एक गाळणी, त्याच्यावर एक असं बाऊल की तुमच्याकडे एक बरणी असेल तरी ती घेतली तरी चालेल. तर हे कसं लावायचं, आठवड्यातून 2दा तरी लावायलाच पाहिजे. कारण हे खूप आयुर्वेदिक तेल आहे. ह्याच्यात केमिकल काहीच नाही आहे. केसाच्या आरोग्यासाठी हे एकदम उत्तम तेल आहे. ज्याचे केस पांढरे झालेत किंवा ज्याचे केस गळतात आहे किंवा काय कोंडा होतो आहे, त्याच्यासाठी हे एकदम आयुर्वेदिकसारखं तेल झालेलं आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर. तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व शेतीचे का.